आज आपण सगळ्यात सिंपल रेसिपी पाहत आहोत, ती म्हणजे स्ट्रॉबेरीचा शेक कसा बनवायचा। ॲक्च्युली 1800 सालापासून USA मध्ये, UK मध्ये, जपानमध्ये स्ट्रॉबेरीचा मिल्कशेक बनवला जायचा। त्याच्यामध्ये सगळ्यात पहिला अल्कोहोल टाकून, क्रीम टाकून, जे आपले अंडी असतात ते घालून हा शेक बनवला जायचा, जो हेल्दी शेक मानला जायचा। पण हळूहळू आईस्क्रीमचा समावेश याच्यामध्ये करण्यात आला आणि तेव्हापासून एक स्थिर अशी रेसिपी ह्या मिल्कशेकची बनली किंवा ह्या स्ट्रॉबेरी शेकची बनली। ती म्हणजे काय की असे भरपूर फ्रेश स्ट्रॉबेरीचे तुकडे, त्याच्यामध्ये थोडंसं दूध घालायचं, थोडं चवीपुरतं साखर घालायचं आणि सगळ्यात मेन इन्ग्रेडियंट तो म्हणजे व्हॅनिला आईस्क्रीम। आणि हे सगळं जर तुम्हाला बर्फ हवा असेल तर बर्फ घालून सगळं हे मिक्सरला मस्त शेक करून किंवा मस्तपैकी काय करून घ्यायचं, त्याचं ग्रेव्ही बनवून घ्यायची। मग आपला झाला हा स्ट्रॉबेरी शेक। मग आता ही एक स्थिर रेसिपी आहे आणि हा अतिशय आवडीने खाल्ला जाणारा पदार्थ आहे, हा सगळ्यांनाच आपल्याला माहिती आहे। तो आता आपण इथे आज बनवत आहोत। तुम्ही इथे पाहताय खूप स्ट्रॉबेरीज होत्या, त्या मी अशा कट करून घेतलेल्या आहेत। पहिल्यांदा मी याला स्वच्छ धुतल्या, अगदी मिठाच्या पाण्यात चोळून याला धुवून घेतल्या आणि त्याचे असे छोटे छोटे तुकडे मी केलेले आहेत, ते मिक्सरमध्ये मी घातलेले आहेत। आता याच्यामध्ये आपण घालूयात चवीनुसार साखर, कारण की स्ट्रॉबेरी जी असते ती थोडीशी आंबट असते, तर आपण तो आंबटपणा थोडासा आपल्याला काय करायचा आहे, एक बॅलन्स करायचा आहे। तेवढ्यासाठी आपण ह्याच्यामध्ये साखर घालूयात, 1 चमचा, 2 चमचा। तर आवडीनुसार मी इथे साखर घातलेली आहे। आता ह्याच्यामध्ये घालायचं आहे फुल क्रीमवालं दूध, तर ते मी जवळजवळ 1 कप इतकं दूध मी घालत आहे। आता ह्याच्यामध्ये जाईल सगळ्यात मेन इन्ग्रेडियंट, तो म्हणजे आपला व्हॅनिला आईस्क्रीम। तर हा असा पहिला 1 स्कूप, हा दुसरा स्कूप आणि आता शेवटचा 3रा स्कूप घालणार आहे। आपण जितकं व्हॅनिला आईस्क्रीमचं प्रमाण जास्त ठेवू तितका आपला मिल्कशेक हा थिक बनतो आणि अतिशय चवीला छान लागतो। हा माझा 3रा स्कूप। हा अतिशय म्हणजे भरपूर असा काय म्हणतो आपण, हेल्दी म्हणता येत नाही, पण हेवी मिल्कशेक बनतो, कारण की आईस्क्रीम आणि दूध आणि शुगर असल्यामुळे। तर तुम्ही एक टाईमचं जर जेवण स्किप करत असाल फास्टिंगनंतर, तर तुम्ही हे खाऊ शकता, पण त्याच्यानंतर चालणं आणि व्यायाम करणं टाळायचं नाही। फास्टिंगनंतर पण मी म्हणत नाही, कारण की फास्टिंगनंतर काहीतरी हेल्दी खाणं योग्य ठरतं। तर तुम्ही थोडंसं खाऊन जर नुसता हा 1 ग्लास मिल्कशेक घेतला तर तुमचं पोट भरू शकतं आणि तुम्ही 1 दिवस याच्यावरती काढू शकता। पण हे खाल्ल्यानंतर नक्कीच चालणं आणि जो काही तुमचा रेग्युलर व्यायाम असतो तो करणं हरकत नाही, कारण की 1 दिवस असा चीट डे ठेवायचा, मग तो तुम्ही विकेंडला ठेवू शकता असा। चला तर मग आता हे सगळं मिक्सरला फिरवून घेऊयात आणि सर्व करूयात। मिल्कशेक आपला फिरवून झालेला आहे। वाव, तुम्ही आता कलर इथे बघू शकताय, थोड्याफार पिकलेल्या स्ट्रॉबेरीज असल्यामुळे कलर असा छान आणि व्यवस्थित येतो, पिंक, बेबी पिंक कलर इथे आलेला आहे, तुम्ही पाहत आहात। आता आपण याला छान रीतीने सर्व करूयात व्हॅनिला आईस्क्रीम सहित। असा एखादा ग्लास घ्यायचा आणि त्याच्यामध्ये आता तुम्ही थिकनेस याचा बघू शकता। वाव, व्हेरी नाईस। ओके, इथंपर्यंत भरूयात, कारण की वर आपल्याला आता आईस्क्रीम घालायचं आहे। 1 मोर स्कूप ऑफ व्हॅनिला आईस्क्रीम। वाव, व्हेरी नाईस। आता लास्ट गार्निशिंग आपलं राहिलेलं आहे, ते म्हणजे स्ट्रॉबेरीचे तुकडे। स्ट्रॉबेरीचे तुकडे घातलं की आपला हा शेक तयार झाला। तर हे आहेत स्ट्रॉबेरीचे केलेले तुकडे। आपला स्ट्रॉबेरी मिल्कशेक तयार झालेला आहे। असा सिंपल साधा घरी बनवून पहा, खूप छान लागतो।
स्ट्रॉबेरी क्रश जर तुमच्याकडे असेल तर ते तुम्ही असा वरून वगैरे स्प्रेड करू शकता, पण ओरिजिनल स्ट्रॉबेरीज आता आहेत म्हटल्यावर ते काही घालायची एक्स्ट्रा गरज भासत नाही.